किशोरीताई, युतीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत, मात्र राज ठाकरेंकडून कुठेतरी एक सावध पवित्रा घेतला जात असल्याचं दिसतंय। तो जो मेळावा होता तो फक्त मराठी पुरताच होता असं राज ठाकरे म्हणतात। तुमची यावर काय प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये कुठली युती म्हणा, आघाडी म्हणा, ही प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून आहे, त्या पक्षप्रमुखाच्या। आज मराठी विषयावर का होईना, पण राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र दिसले त्यानंतर जो संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये एक माहोल जो तयार होतो, मराठी माणसाचा जो आवाज दाबला जातोय, त्याच्यावर कुठेतरी ही दोघं मिळून या महाराष्ट्राला आणि या मुंबईला काहीतरी करतील। कारण ज्या पद्धतीने आता राष्ट्रवादी, अजित पवार, एसएनसी ग्रुप किंवा भाजप या सगळ्यांचे दिसतायत कारनामे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने। आणि कुठेतरी 12 कोटी मराठी जनतेला वाटतंय आणि ते त्यांची सावध भूमिका आहे किंवा त्यांना काय वाटतं त्या वेळेला त्यांनी सांगावं। पण आजही आम्हाला मराठी भाषेसाठी एक झालं तो आनंद होता। आणि जर उद्या युती झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंची, आनंद असेल। पण या महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत सर्वांनी वेगवेगळ्या हे लढलेल्या आहेत निवडणुका, आणि याच्यासाठी आज जो प्रश्न ऐरणीवर आणि मोठ्या प्रमाणात तो सगळीकडे दिसतो आहे, कशा पद्धतीने गळचपी होते आणि कशा पद्धतीने बाकी गोष्टी वाढतायत। किशोरीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आपल्या सोबत आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। किशोरीताई, तुम्ही गेले अनेक वर्ष, अनेक दशक हे शिवसेनेचं राजकारण बघत आहात, खास करून मुंबईमध्ये, आणि तुम्ही स्वतः त्या मोठ्या मोठ्या पदांवरती सुद्धा राहिलेल्या आहात। तुम्हाला असं वाटतं का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं आणि हे एकत्र येऊ शकतात? राजकीय जर का युती झाली तर त्याचा नक्की एक प्रकारचा परिणाम होईल, आणि या परिणामामध्ये त्याचा फायदा हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना सुद्धा तेवढाच महत्वाच्या पद्धतीनं होईल। किशोरीताई, बोला ना। मंदार फणसे, न्यूज 18 लोकमतचे संपादक, यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर त्याचा कशा पद्धतीने सकारात्मक परिणाम होईल असं ते विचारतायत। सकारात्मक परिणाम ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी 5 जुलैला आल्यानंतर जो दिसला, लोकांमधला जो आनंद दिसत आहे, लोकांमधला एक जो कॉन्फिडन्स ऑलरेडी मतदारांचा पण गेलेला आहे, तो कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय। आम्ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल। आणि राजसाहेब आणि उद्धवजी ह्या दोन पक्षांचा एकाच गोष्टीला म्हणजे मराठी या गोष्टीवर एकमत पूर्ण झालेलं आहे। आजही हिंदी छुप्या पावलाने येऊ शकते, अजिबात गेलंय असा प्रकार पण नाहीये। त्यामुळे एकजूट आणि वज्रमुठ हे असणं गरजेचं आहे या महाराष्ट्रात। आता ती शेवटी प्रत्येक पक्ष प्रमुखांनी ठरवायची आहे। राजसाहेबांना जर आत्ता वाटत असेल तर मला कल्पना नाही द्यायची, पण आम्हाला आनंद अत्यानंद होईल दोघंही एकत्र आले तर। तुमचा मुद्दा लक्षात आलाय किशोरीताई, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। निवडणूक तर लागू द्या असं ठाकरे म्हणाले। काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये। उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड आपण फार सकारात्मक दिसत आहात। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या।